लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहिणींनो, बँकेचा SMS आता तपासा, हप्ता जमा होणार आहे। महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। तुम्ही आत्ताच पाहिलेल्या बातमीनुसार आता महाराष्ट्र राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली। हो बहिणींनो, बघा, मागे तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचं वाटप या ठिकाणी झालं आहे। बघा, मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींना भेटला आहे। 3000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये वाटप सुरू झाले। बघा, परंतु आता बहिणी 23व्या हप्त्याची वाट बघत होत्या। बघा, आता जर तुम्हाला मागील हप्ता भेटला नसेल तर चिंता अजिबात करू नका, तो देखील हप्ता तुम्हाला भेटला आहे। बघा, आता नेमकं तुम्हाला काय करायचं जर तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर? बघा, कारण की सरकारच्या माध्यमातून आज राहिलेले आणि रखडलेले हप्तेसुद्धा वाटप करण्यामध्ये येत आहे। बहिणींनो, बघा, आता मे महिन्याच्या हप्त्याला सरकारच्या माध्यमातून मंजुरी भेटली आहे। राज्यामधील कोट्यवधी बहिणींना, बघा, म्हणजे की जवळपास या ठिकाणी भरपूर अशा बहिणी आहेत जे की पात्र आहे। बघा, आता या ठिकाणी जवळपास 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि गोड ठरणार आहे, उत्साहाचा आहे। कारण पात्र बहिणींच्या बँकाच्या खात्यामध्ये 23वा हप्ता जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। राज्य सरकारने आता या वितरणासाठी अधिकृत आदेश दिले असून 1500 रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्यामध्ये आली आहे आणि बहिणींसाठी आता दिलासादायक बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत नाही। हो बहिणींनो, हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून निधी वाटपासाठी आता याद्यासुद्धा लावण्यामध्ये आल्या। बघा, तुम्हाला माहीत आहे, हमखास याद्या लावण्यामध्ये येत असतात। आता सरकारने निर्णय घेतला की 3 याद्या लावायच्या। बघा, आता 3 टप्प्यामध्ये वितरण केलं जाणार बहिणींनो। बघा, त्यामुळे आता या पहिल्या यादीमध्ये तुमचं नाव येणं गरजेचं आहे। सरकारने सांगितलं आहे खऱ्या बहिणींनाच या ठिकाणी वाटप होणार आहे, म्हणजे की ज्या बहिणी पात्र आहे अशाच बहिणींच्या खात्यामध्ये लाभ जमा करण्यामध्ये येणार। सरकारने निर्णय घेतला, पहिल्यांदा आपण 12 जिल्ह्यामध्ये वितरण करू, नंतर आपण 12 जिल्ह्यामध्ये वितरण करू आणि पुन्हा येणार काही दिवसामध्ये पुन्हा 12 जिल्ह्यामध्ये वितरण करू, म्हणजे की एकूण 36 जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे। आणि बहिणींनो, आज फक्त पहिल्या टप्प्याचा नंबर लागला आहे, म्हणजे की आज 12 जिल्ह्यामध्ये वाटप केलं जात आहे। आता या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे। जर या 12 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येत असेल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी नक्कीच ठरणार आहे। आत्ता बघा बहिणींनो, बघा, खऱ्या अर्थाने राज्यातील 2 कोटीपेक्षाही अधिक लाडक्या बहिणींसाठी मे महिन्याचा 23व्या हप्त्यासाठी अतिशय गोड बातमी आली आहे। बघा, पैसे मिळाले नव्हते म्हणून अनेक महिला चिंतेमध्ये होता। मे महिना पूर्णतः संपवून गेलेला आहे। बघा, पण आता सरकारने थेट खात्यावर पैसे टाकायला सुरुवात केली आहे। 1500 रुपयांचा हा हप्ता थेट DBTद्वारे जमा होत असल्यामुळे महिलांच्या चेहऱ्यामध्ये आता मोठा आनंद पाहायला दिसून येत आहे। हो बहिणींनो, बघा, सरकारच्या माध्यमातून टोटल 12 जिल्ह्यांची यादी जारी करण्यामध्ये आली आणि बहिणींनो, या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर काय तुमचं नाव निघत असेल, जर काय तुमचं नाव येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे। तर मग आता महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या बहिणींनो, बघा, पहिला जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की परभणी जिल्हा। परभणी जिल्ह्यामधील महिलांना आज मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की या भागामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये 23वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। हो बहिणींनो, ज्या दिवसाची तुम्ही प्रतीक्षा करत होता तोच दिवस आज उजडला आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आल्या आणि बहिणींच्या खात्यामध्ये आता पैसे देखील येऊ लागले। आता लक्षपूर्वक बघा बहिणींनो, बघा, महिला बालविकास मंत्री आदितीताई तटकरे मॅडम यांनी DBTचे बटन दाबून, बघा, या हप्त्याचे वाटप अधिकृतपणे आता सुरू केले आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता 1500 रुपये जमा केले जात आहे। हे पैसे खडाखट खात्यामध्ये आता पडत असल्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे। मागच्या वेळी मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये एकत्र आले होते, तुम्हाला माहीत आहे।
परंतु मे महिन्याचा 23वा हप्ता आला नव्हता आणि सर्व बहिणी विचार करीत होत्या की आम्हाला 23वा हप्ता का आला नाही. बहिणी आतुरतेने 23व्या हप्त्याची वाट बघत होत्या. परंतु आता अजिबात चिंता करायची नाही. सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला आणि 2 क्रमांकाचा जिल्हा बघा, पुढील जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की बीड जिल्हा. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकाचा आहे नांदेड जिल्हा. बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून निधी आता वर्ग केला जात आहे आणि बहिणींसाठी आनंदाची बातमी आली असं म्हणायला आता काहीच हरकत नाही. कारण की बहिणींनो, गेल्या कित्येक दिवसभरापासून म्हणजे की जवळपास कित्येक महिन्यापासून तुम्ही विचार करीत होता की 23वा हप्ता कसं काय मिळाला नाही. काही बहिणी असं देखील म्हणत होत्या ही योजनाच बंद पडली की काय. तर अजिबात चिंता करू नका. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून म्हणजे की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं, जोपर्यंत BJP सरकार आहे, भाजप सरकार आहे, तोपर्यंत ही योजना कसल्याही प्रकारे बंद होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये येत आहे. तर मग आता महत्त्वाचं आहे तो म्हणजे की पुढील जिल्हा. हो, आता पुढील जिल्हा कोणता आहे हे देखील पाहून घेणं गरजेचं आहे. तर मग आता बहिणींनो बघा, सरकारने विशेष लक्ष देऊन बघा 3600 कोटी रुपयाच्या निधीला आज मंजुरी दिली आहे आणि या ठिकाणी शिक्कामोर्तब झाला. निधी बँकांकडे वेळेमध्ये वर्ग केल्यामुळेच आज पैसे जमा केले जात आहे. यापुढे तुम्हाला बँकेची मेसेजची वाट पाहण्याची गरज आता उरणार नाही बहिणींनो. कारण की तुम्हाला मेसेज येऊन जाणार. तुम्ही स्वतः बँकेमध्ये जाऊन किंवा मोबाईल ॲपवरून सुद्धा खालील स्थिती पाहू शकता. यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की अकोला जिल्हा. बघा, अकोला जिल्ह्याचा सुद्धा समावेश असून तेथल्या महिलांना आज मोठा दिलासा सरकारच्या वतीने देण्यामध्ये येत आहे. कारण अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण प्रक्रिया होत आहे आणि बहिणींच्या खात्यामध्ये निधी आता जमा करण्यामध्ये येत आहे. हो बहिणींनो, अतिशय महत्त्वाची बातमी सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली. आता बघा, काही कारणामुळे मे महिन्याचा 23वा हप्ता आला नव्हता. कारण सरकारकडे निधीची कमतरता होती. पण आता ती अडचण पूर्णपणे दूर झाली आहे आणि पैसे येतील का अशा सर्व चर्चांना आता खऱ्या अर्थाने पूर्णविराम लागला आहे. कारण पैसे जमा होऊ लागले आहे. तुमची प्रतीक्षा आता संपली असून तांत्रिक अडचणीशिवाय पैसे खात्यामध्ये सुरक्षित पोचतील याची खात्री सरकारने दिली. आता बघा, 5व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की धाराशिव जिल्हा. त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर. या 2 जिल्ह्यामध्ये देखील बघा सरकारच्या माध्यमातून निधी वाटप प्रक्रिया राबविली जात आहे. बघा बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी सरकारच्या वतीने देण्यामध्ये आली. सरकारने स्पष्टपणे सांगितलं, आता कसल्याही प्रतीक्षाशिवाय बहिणींच्या खात्यामध्ये आज रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी बहिणींनो तुम्हाला मेसेज येणार की तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले. हो, अतिशय महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल. धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर भागामधून जर तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही गुड न्यूज आज सरकारने दिली. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा, परंतु एक गोष्ट लक्षामध्ये देखील तुम्हाला ठेवावी लागेल, मे महिन्याचा 23वा हप्ता सरसकट सर्वांना मिळत नाही. बघा, तर ते केवळ जे पात्रतेच्या निकषामध्ये बहिणी तंतोतंत बसतात त्यांनाच हप्ता मिळत आहे. ज्या महिलांच्या खात्यामध्ये DBT सक्रिय नाही त्यांना तातडीने बघा तो हप्ता मिळत नाही. आता याचं कारण देखील जाणून घेणं गरजेचं आहे. बघा, अन्यथा पैसे जमा होण्यामध्ये तांत्रिक अडचणी येऊ शकतात. जर तुम्ही या योजनेचे नियमित लाभार्थी असाल तर काळजी अजिबात करू नका. कारण की पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा 23वा हप्ता येण्याची प्रक्रिया आता वेगवान झाली आहे. आता 7व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या वतीने सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की बहिणींनो अहिल्यानगर. बघा, अहिल्यानगर म्हणजे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा सरकारच्या वतीने वितरण करण्यामध्ये येत आहे आणि बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आली. हो बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून लाभ हा जमा करण्यामध्ये येत आहे. आता आपण 4 महत्त्वाच्या पात्रता बघून घेऊया ज्या मे महिन्याच्या 23वा हप्ता मिळवण्यासाठी खूप आवश्यक आहे. बघा,
ज्यामुळे तुम्हाला पुढील हप्ते मिळणे सोपे होईल आणि सुलभ होईल. पहिली पात्रता म्हणजे तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असायला पाहिजे. दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारी नोकरीला लागलेला नसावा, हे देखील महत्त्वाचं आहे. तिसरी पात्रता म्हणजे बघा, तुमच्या घरातील कोणीही निवृत्त पेन्शनधारक नसावा. आणि चौथी पात्रता म्हणजे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असायला पाहिजे. कारण ज्या बहिणीकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्या बहिणी या ठिकाणी जवळपास गरिबीमध्ये मोडल्या जातात. आता बघा, सरकारने या ठिकाणी पुढील जिल्हा सांगितला तो म्हणजे की पुणे शहर, त्यानंतर मुंबई शहर. या शहरांमध्ये सुद्धा सरकारच्या माध्यमातून बघा वितरण आता केलं जात आहे आणि या भागामध्ये आता बहिणींच्या खात्यामध्ये लाभ हा जमा करण्यामध्ये येणार आहे. बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी सरकारच्या वतीने आता देण्यामध्ये आली आहे. याच सोबत बहिणींनो, तुम्ही 3 महत्त्वाची कामे केली आहेत का ते तपासा. ज्यामध्ये पहिलं काम म्हणजे की लाडकी बहीण योजनेची EKYC पूर्ण असणं गरजेचं आहे. ज्या बहिणीची EKYC आहे अशा बहिणीला काहीच अडचण नाही. दुसरे म्हणजे की तुमचे आधार, बघा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असायला हवे. आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे DBT सक्रिय आहे का ते एकदा खात्री करा. जर तुम्ही या सर्व गोष्टींची पूर्तता केली असेल तर टेन्शन घेऊ नका, कारण मे महिन्याचा 23वा हप्ता लवकरच तुमच्या खात्यामध्ये खटाखट जमा होईल. आता बघा, 10व्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की गडचिरोली. गडचिरोली भागामध्ये सुद्धा सरकारच्या वतीने वितरण करण्यामध्ये येत आहे. ज्या महिलांचे बँक खाते बदलले आहे त्यांनी नवीन बँकेमध्ये योग्य पद्धतीने खाते लिंक केले आहे की नाही हे एकदा नक्की तपासा. बँक खाते वारंवार बदलू नका, कारण यामुळे मे महिन्याचा 23वा हप्ता मिळताना अडथळा देखील येऊ शकतो. एकदा पैसे थांबले की ते पुन्हा सुरू करणे कठीण असते, म्हणून सर्व माहिती अचूक भरा. बघा, आता या ठिकाणी तुमचं आधार देखील लिंक राहू द्या, जेणेकरून शासनाचा हा हक्काचा पैसा तुमच्या खात्यामध्ये वेळेमध्ये मिळत राहील. आणि 11व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की चंद्रपूर जिल्हा. हो बहिणींनो, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून वाटप होत आहे. बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये देखील हप्ता मिळत आहे. तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आता सरकारने दिली. आणि बहिणींनो, आता शेवटी महत्त्वाची टीप म्हणजे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. आणि नारी शक्ती ॲप सध्या बंद असल्याने त्यावर माहिती पाहू नका. जर तुम्हाला मे महिन्याचा 23वा हप्ता आला नाही तर बँकेच्या शाखेमध्ये जाऊन चौकशी करा, कारण कधी तांत्रिक कारणामुळे पैसे उशिरा जमा होण्याची शक्यता असते. पण घाबरून जाऊ नका, कारण शासन सर्व पात्र बहिणींना पैसे देण्यास कटिबद्ध आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, 12व्या क्रमांकाचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आला तो म्हणजे की नागपूर जिल्हा. हो, या जिल्ह्यामध्ये देखील सरकारच्या माध्यमातून वितरण आता राबविण्यामध्ये येत आहे. आणि बहिणींसाठी आता आनंदाची बातमी आली आहे. हो बहिणींनो, बघा सर्वात महत्त्वाची ही बातमी म्हणावी लागेल. गेल्या कित्येक काळापासून तुम्ही वाट पाहिली की नेमका हप्ता कधी येणार. बघा, संपूर्ण मे महिना संपून गेला परंतु बहिणीला लाभ भेटला नव्हता. आता सरकारने निर्णय घेतला, आज बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचा हप्ता जमा होणार. आणि बहिणींनो, अशाच प्रकारे मे महिन्याचा 23वा हप्ता जमा व्हायला लागला आहे. तुमच्या खात्यामध्ये तो आता जमा झाला का हे तपासून घ्या. आम्ही दिलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि पुढील प्रत्येक सरकारी योजनेच्या अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाडक्या बहिणींनो, तुमचा हक्क आता तुमच्या खात्यामध्ये जमा होतोय. आनंद साजरा करा आणि कोणत्याही काळजीशिवाय मे महिन्याचा 23वा हप्ता मिळणार. बघा, तुम्हाला 23वा हप्ता मिळणारच आहे, कारण की सरकारने निर्णय घेतला आणि आज या ठिकाणी हप्ता वितरित केला जात आहे. बहिणींनो, ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.